ओके बघा, काल आपण बायनॉमियल थेरम स्टार्ट केलं होतं करेक्ट, बरोबर ना. सो बायनॉमियल थेरम काय आहे, इफ ए अँड बी बिलोंग्स टू कॅपिटल आर, ओके, ए अँड बी आर एनी रियल नंबर्स अँड स्मॉल एन इट बिलोंग्स टू वॉट, कॅपिटल एन. सी आर काय इथे रियल नंबर्स and what is capital N, natural number. Natural number कुठून स्टार्ट होतात 1 2 3 onwards, right. Then a plus b to the power n is given by काय एक्सपान्शन होतं, nc0 a to the power n plus nc1 a to the power n minus 1 into b plus nc2 a to the power a ची पावर काय n minus 2 b ची पावर काय 2 and so on. What is the last term, ncn b to the power n, correct. And if it is minus तर तुम्हाला काय करायचं आहे, अल्टरनेट प्लस मायनसच्या साईन द्यायचे आहे. सो फर्स्ट टर्म विल बी प्लस, सेकंड काय होणार मायनस, थर्ड टर्म प्लस, फोर्थ टर्म काय होणार आहे मायनस. सो अल्टरनेट तुम्हाला प्लस मायनसच्या साईन द्यायचे. ओके, नाव आफ्टर दॅट आपण पास्कल ट्रायंगल डिस्कस केलं होतं. हां, पास्कल ट्रायंगलचा यूज काय, टू गेट कोइफिशियंट्स ऑफ बायनॉमियल एक्सपान्शन्स. आपल्याला पास्कल ट्रायंगलने काय भेटतात, कोइफिशियंट्स भेटतात. कसले कोइफिशियंट्स भेटतात, बायनॉमियल एक्सपान्शनचे, राईट. बट एव्हरी टाईम वी कॅनॉट राईट पास्कल ट्रायंगल, कारण मग तो खूप मोठा होईल. जर ही पॉवर a प्लस बी टू दी पॉवर 15 20 आलं तर तुम्हाला खूप मोठा ट्रायंगल फॉर्म करावं लागेल. सो इन्स्टेड ऑफ दॅट आपण हे जे कोइफिशियंट आहेत यांची व्हॅल्यू काल फाइंड आउट करण्याचा ट्राय केला होता. हां, सो हे जे कोइफिशियंट आहे, कोइफिशियंट आपण कशाने डिनोट केले होते, NCR ने, राईट. NCR रिप्रेझेंट्स व्हॉट, कोइफिशियंट्स ऑफ बायनॉमियल एक्सपान्शन. काय फॉर्म्युला होता, हाऊ वी कॅल्क्युलेट NCR, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल, राईट. सो काल आपण फॅक्टोरियलबद्दल डिस्कशन केलं होतं की 5 फॅक्टोरियल म्हणजे काय, 4 फॅक्टोरियल म्हणजे काय. ओके, आता इथे एक टर्म येणार आहे NC0. लक्ष द्या, आता आपण पुढचा पार्ट डिस्कस करतोय. सो NC0 जर असेल, NC0 तर फॉर्म्युला जर अप्लाय केला, एनला काय नोटेशन यूज केलं, एनच आहे. आरची व्हॅल्यू किती आहे, हां, आरची व्हॅल्यू किती आहे 0. सो फॉर्म्युला जर अप्लाय केला तर इट विल बी n फॅक्टोरियल अपॉन n मायनस 0 फॅक्टोरियल इंटू वॉट, 0 फॅक्टोरियल. काल आपण लिहिले का 0 फॅक्टोरियल मीन्स वॉट, नाही लिहिलेलं. सो लेट अस ट्राय टू कॅल्क्युलेट 0 फॅक्टोरियल, की 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आहे हे प्रत्येक येथे येणार आहे. इथे जेव्हा तुम्ही NCN कॅल्क्युलेट करायला घेणार, इथे फॉर्म्युला अप्लाय जर केलं तर काय होणार, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस n फॅक्टोरियल इंटू वॉट, n फॅक्टोरियल. इथे पण काय टर्म बनणार आहे, काय टर्म बनणार आहे, 0 फॅक्टोरियलची टर्म बनणार आहे. ओके, बघा आता 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आहे, लक्ष द्या. सी जे फॅक्टोरियल्स आहे याचे दोन नोटेशन आहे. काल आपण हे नोटेशन बघितलं, एक काय n फॅक्टोरियल, और इवन फॅक्टोरियल्स आर शोन लाईक दिस. हे पण नोटेशन कसलं आहे, फॅक्टोरियलचं. सो जिथे क्वेश्चन येईल, क्वेश्चनमध्ये हे नोटेशन असेल, याचं पण मिनिंग काय, n फॅक्टोरियलच आहे. सो दोन्ही नोटेशन n फॅक्टोरियल किंवा राईट अँगल ड्रॉ करून तुम्हाला n लिहायचं आहे. दोन्ही कसले नोटेशन्स आहेत, फॅक्टोरियल्सचे,
ठेवा, व्यवस्थित लक्ष द्या. आपण पहिले 5 फॅक्टोरियल लिहूयात. व्हॉट इज 5 फॅक्टोरियल? 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. नेक्स्ट, व्हॉट इज 4 फॅक्टोरियल? 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. 3 फॅक्टोरियल किती आहे? 3 इंटू 2 इंटू 1. 2 फॅक्टोरियल 2 इंटू 1. 1 फॅक्टोरियल 1. And then we are going to write what is 0 फॅक्टोरियल. ओके, 0 फॅक्टोरियल आपण लिहिणार आहोत. लक्ष द्या आता काय सांगतोय. याच्या 2 साईड आहे. ही लेफ्ट हँड साईड आहे आणि दुसरी काय राईट हँड साईड. ओके, आता हे 5 फॅक्टोरियल आहे, हे काय 4 फॅक्टोरियल आहे. इथे 5 आहे आणि इथे काय 4. सो 5चं 4 कसं झालं? -1. 5 - 1 किती झालं? 4. बट 5 फॅक्टोरियल जे आहे याचं 4 फॅक्टोरियलमध्ये कन्व्हर्जन कधी होतं आहे? याला तुम्हाला कितीने डिवाइड करावं लागेल तेव्हा 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 बनेल? 5 ने, बरोबर ना. या टर्मला जेव्हा तुम्ही 5 ने डिवाइड करणार, 5 5 काय होणार आहे? कॅन्सल. आणि काय उरेल? 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. सो इथे मी काय लिहितोय? डिवायडेड बाय 5. हे कोणी विचारणार नाही, हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी आहे. आता वेळेस आपण डायरेक्टली लिहू शकतो 0 फॅक्टोरियल किती आहे. हां, बट हे 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू कशी आली आहे त्याचं हे लॉजिक आहे. आता 4चं 3 कधी होणार आहे? -1 गेल्यावर. आता 4 फॅक्टोरियल आहे, याचं 3 फॅक्टोरियल कधी बनेल? कितीने डिवाइड करावं लागेल? 4 ने डिवाइड करावं लागेल. कितीने डिवाइड करावं लागेल? 4 ने. 3चं 2 कधी होणार आहे? -1 गेल्यावर. 3 फॅक्टोरियलचं 2 फॅक्टोरियल कधी होणार? कितीने डिवाइड करावं लागेल? या टर्मला कितीने डिवाइड करावं लागेल? 3 ने. तेव्हा काय बनेल तुमचं? 2 फॅक्टोरियल. 2चं 1 कधी बनणार आहे? -1. या फॅक्टोरियलचं 1 फॅक्टोरियल कधी बनेल? कितीने डिवाइड करावं लागेल? सो 1चं 0 कधी बनणार आहे? -1 गेल्यावर. सो या टर्मला कितीने डिवाइड करावं लागेल? 1 ने. या टर्मला कितीने डिवाइड करावं लागेल? 1 ने. सो 1 डिवायडेड बाय 1 किती होणार? हां, सो 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आहे? 1. क्लिअर आहे का? हां, ओके. सो बेसिक्स ऑफ फॅक्टोरियल टाका. काही एक्झाम्पल्स आपण फॅक्टोरियलच्या रिलेटेड सॉल्व करणार आहोत. हां, सो यू राईट दिस 0 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1. ज्यांना लॉजिक लिहायचं लिहू शकतात, अदरवाईज काय कोणी विचारणार नाही की हाऊ 0 फॅक्टोरियल इज 1. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू पण किती आहे? 1. 1 फॅक्टोरियलची पण व्हॅल्यू किती आहे? 1. आणि बाकीचं तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं. 2 फॅक्टोरियल 2 इंटू 1 आहे. 3 फॅक्टोरियल 3 इंटू 2 इंटू 1 आहे. राईट. सो ज्यांना लिहायचं ते लिहा, अदरवाईज टॉपिक टाका. दोन्ही नोटेशन्स लिहा, n फॅक्टोरियल आणि हे पण एक नोटेशन टाकायचं फॅक्टोरियलचं. अँड 0 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आहे? 1. सर लिहिलं का?
चालेगा? ओके. हां, सो काही क्वेश्चन्स आपण सॉल्व करू फॅक्टोरियलवर अँड देन बायनॉमियल एक्सपान्शन आपण कंटिन्यू करूया. झाले का? फर्स्ट लिहा द व्हॅल्यू ऑफ एन, द व्हॅल्यू ऑफ the value of n if n plus 1 factorial is equal to 42 into n minus 1 factorial is the value of n if काय दिलं आहे n plus 1 factorial is equal to 42 into n minus 1 factorial. ओके, जसं आपण 5 फॅक्टोरियल लिहितोय, हे जे 5 फॅक्टोरियल आहे, पहिली टर्म काय 5 आणि त्यातून 1 आपण सबट्रॅक्ट करत चाललो आहे. करेक्ट आहे का? 5 मधून 1 गेला 4, 4 मधून 3 गेला, 4 मधून 1 गेला 3, 3 मधून 1 गेला 2. सो n फॅक्टोरियल, हाऊ यू कॅन राईट n फॅक्टोरियल? पहिली टर्म काय येणार n, याच्या पुढची टर्म काय येणार n मायनस 1, याच्या पुढची टर्म काय येणार n मायनस 2, n मायनस 2. करेक्ट? याच्या पुढची टर्म काय येणार n मायनस 3 अँड सो ऑन. इन केस इफ इट इज n प्लस 1 फॅक्टोरियल, तुम्हाला 1 सबट्रॅक्ट करत चालायचे. हाऊ यू विल राईट n प्लस 1 फॅक्टोरियल? कसं लिहिणार? पहिली टर्म काय येणार n प्लस 1. व्हॉट विल बी नेक्स्ट टर्म? याच्यातून 1 सबट्रॅक्ट करायचं आहे. n प्लस 1 हे बघा, n मधून 1 सबट्रॅक्ट केला, या टर्ममधून 1 सबट्रॅक्ट केला, या टर्ममधून 1 सबट्रॅक्ट केला. सो n प्लस 1 मधून 1 सबट्रॅक्ट केला तर किती उरेल? n, n उरेल n. n प्लस 1 आहे, याच्यातून 1 सबट्रॅक्ट करायचं आहे, काय उरलं n. याच्या पुढची टर्म काय येणार 1 सबट्रॅक्ट करायचं आहे, इथून 1 सबट्रॅक्ट केला n मायनस 1, n मायनस 2 अँड सो ऑन. क्लिअर आहे काय दोन्ही? ओके, लेट अस यूज दिस. So this is given, this expression is given to you. So n plus 1 factorial, can we write n plus 1 factorial चं expansion? पहिली टर्म काय येणार n plus 1 into, याच्यातून 1 सबट्रॅक्ट केला n, याच्यातून 1 सबट्रॅक्ट केला n minus 1 factorial. करेक्ट आहे का? जसं कॅन वी राईट दिस, लक्ष दे व्यवस्थित, कॅन वी राईट दिस ॲज 5 into 4 into 3 फॅक्टोरियल तरी चालेल, बरोबर आहे का? कारण 3 फॅक्टोरियल म्हणजे काय 3 into 2 into 1. वी कॅन राईट दिस ॲज 5 into 4 फॅक्टोरियल तरी चालेल, और 5 into 4 into 3 into 2 फॅक्टोरियल तरी चालेल. सेम दिस कॅन बी रिटन ॲज n into, या ज्या कंप्लीट टर्म आहे याला आपण n मायनस 1 फॅक्टोरियलमध्ये टाकू शकतो. करेक्ट? सेम लॉजिक इथे यूज केलेलं आहे. n प्लस 1 फॅक्टोरियल आहे, याचं एक्सपान्शन काय होणार n प्लस 1 इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल. वाय वी आर एक्सपांडिंग n प्लस 1 फॅक्टोरियल टिल n मायनस 1 फॅक्टोरियल? याचं रिझन काय? राईट साईड याचं रिझन आहे, कारण राईट साईडला काय 42 इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल. सो वी कॅन कॅन्सल दिस n मायनस 1 फॅक्टोरियल, n मायनस 1 फॅक्टोरियल वी कॅन कॅन्सल. करेक्ट? काय उरणार आहे n प्लस 1 इंटू n इज इक्वल टू 42. फ्रॉम दिस एक्सप्रेशन आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशी फाइंड आउट होणार? हां, क्वाड्रॅटिक इक्वेशन इथून फॉर्म होऊ शकतं, राईट? n इंटू n किती होणार n स्क्वेअर प्लस n मायनस 42 इज इक्वल टू 0.
सो -42चे फॅक्टर्स, त्यांची सम किती पाहिजे आपल्याला? +1 पाहिजे. काय फॅक्टर्स येतील? प्रोडक्ट पाहिजे -42, सम किती पाहिजे? +1. असे दोन फॅक्टर्स काय येतील? हां 6 7. साईन सांगा, प्लस मायनस काय? हां दोन्ही मायनस घेतलं. -7 -6 यांचा प्रोडक्ट किती झाला? यांचा प्रोडक्ट किती झाला? +42. चालेल का? नाही. हे बघा, समची साईन किती आहे? प्लसची साईन आहे. सो आउट ऑफ 7 and 6 विच इज लार्जेस्ट नंबर? 7. सो 7ला प्लसची साईन येणार आणि जो लहान नंबर आहे त्याला कोणती येणार? मायनसची साईन. यांचं मल्टिप्लिकेशन किती झालं? -42. यांची ॲडिशन, यांची सम किती झाली? +1. वी कॅन डायरेक्टली राईट. काय लिहिणार? n+7. आता डायरेक्ट लिहायचं आहे. 10thला आपण काय केलं? n² + 7n - 6n - 42. मग n कॉमन काढणार. हे जर दोन फॅक्टर्स आले, यू कॅन डायरेक्टली राईट फॅक्टर्स. काय लिहिणार? पहिला फॅक्टर काय लिहिणार? हा +7 घ्यायचा, n+7. दुसरं काय? n - 6 = 0. फ्रॉम दिस n+7 विल बी इक्वल टू 0 और n - 6 विल बी 0. n will be equal to -7 or n will be equal to 6. So out of these two, what is the correct answer and why? What is the correct answer? का दोन्ही करेक्ट आहे? सांगा. हे तर करेक्ट सॉल्व केलं आहे आपण. इथून 2 nच्या व्हॅल्यू झाल्या. आता आन्सरमध्ये दोन्ही लिहायचं का एकच व्हॅल्यू लिहायची? एकच लिहायची तर रिझन सांगा, दोन्ही राहील तरी रिझन सांगा. सांगा. दोन्ही करेक्ट आहे का? व्हॉट इज n? स्मॉल n काय? नॅचरल नंबर. स्मॉल n इज व्हॉट? नॅचरल नंबर. सो -7 आणि n इज इक्वल टू 6. विच इज करेक्ट आन्सर? 6. विच इज करेक्ट आन्सर? 6. वाय? बिकॉज 6 इज नॅचरल. -7 नॅचरल आहे का? नाही. क्लिअर आहे का? चल या ओरली सॉल्व करा आणि कारण थोडे म्हणजे इझी एक्झाम्पल आहे, असं काही अवघड नाही याच्यात. तुम्ही आता बोर्डवर बघितलं आहे, ओरली ट्राय करा सॉल्व करायचं. जिथे अडते तिथे मग बोर्डवर चेक करा स्टेप. हे क्वाड्रॅटिक जे इक्वेशन जे फॅक्टर्स परफेक्ट यायला पाहिजे. अदरवाईज तुम्ही 10चा चॅप्टर रिवाईज करा क्वाड्रॅटिक इक्वेशन. राईट. इथून पुढे असं कोणी करणार नाही आता. n² + 7n - 6n. वन्स यू गेट फॅक्टर्स +7 - 6 आले, डायरेक्टली लिहा n+7 n - 6. नेक्स्ट लिहा. झाले लिहून? सेम हाच टाईप आहे. द व्हॅल्यू ऑफ n, द व्हॅल्यू ऑफ n
if n plus 3 factorial is equal to 110 into n plus 1 factorial is the value of n if n plus 3 factorial is equal to 110 into n plus 1 factorial. So n plus 3 factorial, let us write expansion. First term will be n plus 3, इथून 1 subtract करा. Next term will be n plus 2. पुढची टर्म काय येणार n प्लस 1. आता n याच्या पुढची टर्म काय येणार आहे n, बट लिहायची गरज आहे का नाही. वाय बिकॉज राईट साईडला काय आहे n प्लस 1 फॅक्टोरियल. सो इथे एन करा. हे क्लिअर आहे का कसं लिहिले. n प्लस 3 फॅक्टोरियल 1 1 सबट्रॅक्ट करायचं. इथपर्यंतच का एक्सपांड करतोय कारण राईट साईडला तुमच्याकडे टर्म आहे. काय टर्म आहे n प्लस 1 फॅक्टोरियल. n प्लस 1 फॅक्टोरियल. यू कॅन कॅन्सल दिस. So you are getting n plus 3 into n plus 2 is equal to 110. करा बरं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करा. ब्रॅकेट मल्टिप्लाय करा. गेट वन क्वाड्रॅटिक इक्वेशन. किती होणार n स्क्वेअर प्लस 2n प्लस 3n किती होणार 5n प्लस 3 इंटू 2 6 इज इक्वल टू 110. सो वॉट यू आर गेटिंग n स्क्वेअर प्लस 5n प्लस 6 मायनस 110 किती होणार ते करेक्ट आहे का. n स्क्वेअर प्लस 5n मायनस 104. बरोबर आहे ना. का स्टेप वाईज करायचं आहे. पहिले n ने मल्टिप्लाय करा. n इंटू n किती झालं n स्क्वेअर. n इंटू 2 किती झालं 2n. 3 ने मल्टिप्लाय करा किती होणार 3n प्लस 3 इंटू 2 6 110. सो आपण हे डायरेक्ट लिहिलं होतं n स्क्वेअर प्लस 5n plus 6 minus 110 is equal to 0. So you are getting n square plus 5n. 6 minus 110. So minus 104 चे factors. So product should be minus 104 and sum should be 5 plus 5. 13 and 8 करेक्ट. 13 and 8 हे कसं फाइंड आउट करतात. 13 आणि 8 कसं फाइंड आउट केलं. हां 104 आहे करेक्ट. 104 ह्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करा. स्टार्ट विथ 2. 2 इंटू किती होणार करेक्ट 2 इंटू 52. 2 इंटू किती होणार 26. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 13. 13 and 8 राईट. 13 आणि 8. आता इथे प्लस 5 पाहिजे. 13 आणि 8 याच्यामध्ये लार्जेस्ट नंबर कोणता आहे 13. सो 13ला साईन काय बनणार प्लसची साईन करेक्ट. या दोन नंबर्सचा प्रोडक्ट किती होतोय मायनस 104. या दोन नंबर्सचे ॲडिशन किती होते प्लस 5. सो राईट दी फॅक्टर्स. n प्लस 13 काय लिहिणार n प्लस 13. सेकंड फॅक्टर n मायनस 8 इज इक्वल टू 0. लिहा पुढे n इज इक्वल टू किती बनणार मायनस 13 और n विल बी इक्वल टू 8.
राईट. स्मॉल एन बिलॉंग्स टू वॉट? नॅचरल नंबर. सो करेक्ट काय सिलेक्ट करणार? 8. राईट. यांना पाहिजे 104. फॅक्टर साईडला लिहित चला. हां, जे जे तुम्हाला वाटतं यू राईट इट. झाले का? नेक्स्ट. Write down the value of n. The value of n if (17 minus n factorial divided by 14 minus n factorial is equal to 5 factorial is the value of n if 17 minus n factorial upon 14 minus n factorial is equal to 5 factorial is हे बघा 17 मायनस एन फॅक्टोरियल आहे. राईट. हे लिहू नका, आपण डायरेक्टली इथे एक्सपान्शन लिहिणार आहोत. हाऊ यू विल राईट, हाऊ यू विल एक्सपांड दिस टर्म. पहिली टर्म काय बनणार? 17 मायनस एन. याच्या पुढची टर्म, याच्यातून 1 सबट्रॅक्ट करायचं आहे. याच्यातून 1 सबट्रॅक्ट केलं तर नेक्स्ट टर्म काय येणार? 1 सबट्रॅक्ट किती बनणार? 16 मायनस एन. 16 मायनस एन. इथून 1 सबट्रॅक्ट केलं तर 15 मायनस एन. इथून 1 सबट्रॅक्ट केलं तर 14 मायनस एन. हे इथे 14 मायनस एन फॅक्टोरियल. सो आपण इथपर्यंत याला एक्सपांड करणार. क्लिअर आहे का एक्सपान्शन? 17 मायनस एन फॅक्टोरियल. फर्स्ट टर्म 17 मायनस एन. 1 सबट्रॅक्ट केलं आहे, 1 सबट्रॅक्ट केलं आहे. इथपर्यंतच का एक्सपांड करतोय? इथे जर 13 मायनस एन असलं असतं त्याच्या पुढची टर्म पण आपण लिहिली असती. ओके. So 17 minus n factorial. Expansion 17 minus n, 16 minus n, 15 minus n. Next term 14 minus n factorial divided by 14 minus n factorial is equal to 5 factorial. पुढे बघूयात 5 factorial ला एक्सपांड करायचं नाही करायचं. हे कॅन्सल होणार. करेक्ट. काय कॅन्सल झालं? 14 minus n. 14 minus n factorial काय झालं? कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग? 17 minus n, 17 minus n, 16 minus n, 15 minus n is equal to how much? 5 factorial. Let us write 5 factorial. What is 5 factorial? 5 into 4 into 3 into 2 into 1. करेक्ट. इथून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? इथून काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? n फाइंड आउट करायचं आहे. इथून काय फाइंड आउट करायचं आहे? n फाइंड आउट करायचं आहे. आता जेव्हा पण हे फॅक्टोरियलच्या टर्म्स असतील, जसं 5 फॅक्टोरियल आपण लिहितोय 5 into 4 into 3 into 2 into 1, या सगळ्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय? क्रमाने. करेक्ट ना? 5 नंतर 4 3 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत. मग इथे पण आपण हे एक्सपान्शन कसलं लिहिलं आहे? फॅक्टोरियलचंच एक्सपान्शन लिहिलेलं आहे. सो या 3 टर्म्स पण काय असणार? कॉन्झिक्युटिव्ह असणार. बरोबर ना? 17 मायनस एन आहे, तिथून 1 सबट्रॅक्ट केलं तर काय भेटलं? 16 मायनस एन. 16 मायनस एन, तिथून 1 सबट्रॅक्ट केलं तर काय भेटलं? 15 मायनस एन. सो इथे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे, इथे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत. राईट. बट नंबर ऑफ कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स डिफरंट आहे. इथे किती कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे? 1 2 3. इथे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स जास्त आहे. किती आहे? 1 2 3 4 5. सो आपल्याला काय करायचं आहे? इथे जर 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असतील तर इथे पण आपण जर 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स लिहू शकलो, वी कॅन कम्पेअर दी ब्रॅकेट्स. हां, कशा कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कशा म्हणतील? हे बघा 3 into 2 किती झालं?
6 हे मी कंबाईन करतोय. 3 इंटू 2 किती झालं 6 इंटू 5 इंटू 4. ही साईड ॲज इट इज ठेवूयात. 17 मायनस एन, 16 मायनस एन, 15 मायनस एन. क्लिअर आहे का? इथे 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे. तो राईट साईडला पण आपण 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ट्राय केला. कसं केलं आहे? 5 4 ऑलरेडी होतं. 3 इंटू 2 काय केलं 6. 6 5 4 तुमच्या काय झाल्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स झाल्या. कम्पेअर करूयात ब्रॅकेट्स. सो 17 मायनस एन किती बनणार 6. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एन फ्रॉम दिस? किती येणार एनची व्हॅल्यू? 11. हे जरी घेतलं तरी सेम येणार. 16 मायनस एन कशाशी कम्पेअर होणार? 5शी कम्पेअर होणार. 6शी नाही, कशाशी कम्पेअर होणार? 5. 15 मायनस एन कशाशी कम्पेअर होणार आहे? 4शी. सो तिन्ही केसमध्ये तुम्हाला एनची व्हॅल्यू किती भेटेल? 11. कॉन्सेप्ट कळाला का? हां, इथे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे. सो राईट साईडला पण आपण काय केलं? कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स बनवल्या. 6 5 4 ब्रॅकेट्स कम्पेअर केले. एनची व्हॅल्यू किती आली? 11. थ्री इंटू 2 आपण 6 लिहितोय. 5 आणि 4 ॲज इट इज ठेवले. 5 इंटू 4. नेक्स्ट लिहा. राईट डाऊन द व्हॅल्यू ऑफ एन. काय नेक्स्ट तुम्हाला सॉल्व करायचं सेम पॅटर्न आहे. द व्हॅल्यू ऑफ एन if 15 minus n factorial divided by 13 minus n factorial is equal to 12. Find n. करा बरं ट्राय. नहीं फैक्टोरियल नहीं 12 है फक्त 12.
जर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असतील, बरोबर आहे का, लेफ्ट हँड साईडला कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत का, काय आहेत कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, 15 मायनस एन, दुसरी टर्म काय 14 मायनस एन. सो तुम्हाला 12ला असं लिहायचं आहे की दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आले पाहिजे. कसं लिहिणार 12ला, 4 into 3 and you compare the brackets. राईट. सो सगळ्यांनी फर्स्ट स्टेप तर केली आहे, 15 मायनस एन, सेकंड टर्म 14 मायनस एन, आणि इथे 12 आहे. सो कॅन वी राईट 12 ॲज 4 into 3. इथे पण दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे, इथे पण दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे. यू कॅन कम्पेअर दिस. So 15 minus n will be equal to how much? 4. What will be n? राईट. विनाकारण इथे क्वाड्रॅटिक फॉर्म करू नका. होईल ते सॉल्व तसं पण, बट मग ते लार्जर नंबर येतात, 15 into 14 होईल. हां. सो बेटर इथे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत. सो 12ला कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये लिहून टाका, 4 into 3. यू कम्पेअर दी ब्रॅकेट्स. नेक्स्ट. Right, the value of n if n upon 8 factorial is equal to 3 upon 6 factorial plus 1 factorial upon 4 factorial. The value of n, if this is the expression, n upon 8 factorial is equal to 3 upon 6 factorial plus 1 factorial upon 4 factorial. See, factorial basically काय नंबर्स आहे. 6 factorial म्हणजे काय 6 into 5 into, राईट, आणि 4 factorial 4 into 3. सो डिनॉमिनेटर जर सेम असेल, राईट, सो यांची जी ॲडिशन सबट्रॅक्शन आहे, फॅक्टोरियल जरी असलं, फॅक्टोरियल काय रिप्रेझेंट करत आहे, नंबर्सच आहेत, बरोबर ना. जसं 3/6 आणि 1/4 या टर्म्सची जसे तुम्ही ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करणार, सेम रूल्स फॅक्टोरियलसाठी सुद्धा अप्लाय होणार आहे, कारण फॅक्टोरियल्स पण काय नंबर्सच आहेत. हां, काही वेगळ्या टर्म्स नाही आहेत. सो जर डिनॉमिनेटर सेम असेल, यू कॅन ॲड अँड सबट्रॅक्ट वॉट, न्यूमरेटर, राईट. आणि जर सेम नसतील, यू कॅन डू दी क्रॉस मल्टिप्लिकेशन. जसं तुम्ही फ्रॅक्शनचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करतात, सेम रूल फॅक्टोरियलसाठी सुद्धा अप्लाय होणार आहे. हा झाला फर्स्ट पॉईंट. सो हे बघा, इथे किती आहे, 3/6 फॅक्टोरियल आहे. 6 फॅक्टोरियलला 6 into 5 into 4 फॅक्टोरियल लिहू शकतो, करेक्ट आहे का. प्लस 1 फॅक्टोरियल किती आहे, 1, and keep this as it is, 4 factorial, right. What about LHS? n upon what is 8 factorial, 8 into 7 into 6 into 5 into 4 factorial. आता हे 4 फॅक्टोरियल पर्यंतच काय एक्सपांड केले, इथून तुम्ही 4 बघा, दोन्ही साईडला नंबर्स जेवढे रिड्यूस होतील तेवढं ॲडिशन सबट्रॅक्शन काय होणार आहे, इझी जाणार आहे. सो इथे आपण 8 फॅक्टोरियलला कुठपर्यंत एक्सपांड केलं, 4 फॅक्टोरियलपर्यंत. आता याचं तर 6 फॅक्टोरियल होणार आहे का, 4 फॅक्टोरियलचं 6 फॅक्टोरियल होईल का, नाही. जे लार्जर नंबर आहे त्याला तुम्हाला काय करावं लागेल, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये त्याचे फॅक्टोरियल्सचं एक्सपान्शन लिहायचं. लार्जर नंबर काय 8 फॅक्टोरियल आहे, याचं एक्सपान्शन लिहिलं. 6 फॅक्टोरियल याचं एक्सपान्शन लिहिलं. 4 फॅक्टोरियलला ॲज इट इज ठेवलं आहे. सो दिस टर्म ॲज इट इज n upon 8, 7, 6, 5, 4 factorial. What you can take common?
4 फॅक्टोरियल 1/4 फॅक्टोरियल विल बी कॉमन. इथून 1/4 फॅक्टोरियल कॉमन घेतलं, इथे काय उरलं 3/6 इंटू 5. 1/4 फॅक्टोरियल कॉमन काढलं, इथे काय उरणार 1. नाव यू कॅन कॅन्सल दिस. काय कॅन्सल होणार आहे 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल काय झालं कॅन्सल. क्लिअर आहे काही स्टेप. जे लार्जर नंबर आहे त्याला एक्सपांड करायचं आहे. हां स्मॉलर नंबर याचं 8 फॅक्टोरियल याचं 6 फॅक्टोरियल नाही होणार, बट याचं 6 फॅक्टोरियलचं 4 होईल, 8 फॅक्टोरियलचं 4 फॅक्टोरियल होणार आहे. सो लेट अस सॉल्व दिस. इथून आपल्याला एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आणखी काय करू शकता तुम्ही 3 2s आर करेक्ट. सो n अपॉन 8765 इज इक्वल टू, इथे काय उरलं आहे 1/10 प्लस 1 करेक्ट. 1/10 करेक्ट ना, 1/10 प्लस 1. सो n अपॉन 8765 इज इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लाय करा किती होणार करेक्ट आहे 11/10. इथून काय फाइंड आउट करायचं आहे n फाइंड आउट करायचं आहे. हां क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो n विल बी इक्वल टू 8765 इंटू काय होणार 11 डिवायडेड बाय 10. सो 5 2s आर 2 3s आर. काय मल्टिप्लिकेशन करायचं आहे 8 इंटू 7 इंटू 3 इंटू 11. वन एट हाँ लिया जे ले 1848 करून बघा 1848. व्यवस्थित बसा. हां इकडे नाही तर पुढे मल्टिप्लिकेशन करा 1848 का बघा काय आन्सर. बरोबर आहे 1848 ठीक आहे. नेक्स्ट एक लास्ट एग्जाम्पल सॉल्व झाले का. त्यानंतर आपण बायनॉमियल थेरम परत बघूयात काय. राईट डाऊन n/6 फॅक्टोरियल n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची इज इक्वल टू 4/8 फॅक्टोरियल प्लस 3/6 फॅक्टोरियल. फाइंड वैल्यू ऑफ n.
फाइंड वैल्यू ऑफ n. करा बरं ट्राय. जो लार्जर नंबर आहे त्याला काय करायचं एक्सपांड. लार्जर नंबर काय 8 फॅक्टोरियल. सो 8 फॅक्टोरियलला 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल लिहू शकतात आणि मग 1/6 फॅक्टोरियल कॉमन काढा. किती येते व्हॅल्यू? क्रॉस मल्टिप्लाय करा. किती होणार क्रॉस मल्टिप्लिकेशनने? 1 + 42 बरोबर ना. 1 + 42/14 किती होणार ते? 43/14. करेक्ट आहे का आन्सर? 43/14. बट आपण एन तर काय लिहिले? नॅचरल नंबर लिहिले ना. मग आता नॅचरल नंबर नाही आहे का? 43/14 नॅचरल नंबर आहे का? मग क्वेश्चन चुकलं आहे का काय चुकलं आहे? क्वेश्चन चुकलं सांगा बरं. क्वेश्चन काय ना काय विचार तुम्ही. आपण एनला काय काय म्हणतो? एन व्हॉट इज स्मॉल एन? नॅचरल नंबर. पण इथे तर आलं नाही नॅचरल नंबर. क्वेश्चन चुकलं आहे. आणखी सांगा काय असू शकतं? सिंपल, एकदम सिंपल आन्सर आहे. काय ऑब्झर्वेशन आहे फक्त, बाकी काही नाही.
3 कसे कसं 3 येणार? काय काय नाही कम्पेअर करायचं का? नाही तिथे 8 फॅक्टोरियल आहे ना, 8 नाही आहे फक्त 8 फॅक्टोरियल डिफरंट आणि 8 फक्त डिफरंट झालं ना. जे तुम्ही कॅल्क्युलेशन दिलं आहे ते करेक्ट आहे. 43 परत नका करू कॅल्क्युलेट. 43/14. बट माझा जो क्वेश्चन आहे त्याचं एक्सप्लेनेशन काय देणार तुम्ही? आपण एनचा नॅचरल नंबर लिहितो, आता नॅचरल नंबर नाही आला, मग कुठे चुकले? क्वेश्चन चुकलं आहे किंवा आणखी काही रिझन आहे? जे आपण फॅक्टोरियल लिहिलंय हे एन आपण फॅक्टोरियलसाठी यूज केलं आहे बरोबर ना. एनच्या पुढे काय फॅक्टोरियलचं सिम्बॉल आहे. तुमच्या क्वेश्चनमध्ये आहे का एनच्या पुढे फॅक्टोरियलचं सिम्बॉल आहे का? नाही ना. देन एन कॅन बी एनिथिंग. क्वेश्चनमधला जो एन आहे त्याच्या पुढे फॅक्टोरियलचं सिम्बॉल आहे का? नाही आहे. जसं हे बघा इथे ही जी टर्म आहे एन, याच्या पुढे फॅक्टोरियलचं सिम्बॉल आहे. इथे नॅचरल नंबर यायला पाहिजे. इथे आन्सर जर वेगळे येते, इथे जर फ्रॅक्शन वगैरे येते किंवा आपण इथे n+3 जी टर्म आहे त्याच्या पुढे फॅक्टोरियलचं सिम्बॉल आहे. सो एन शूड बिलॉंग्स टू वॉट? कॅपिटल एन ओनली. हां, आत्ताचा जो रिसेंट क्वेश्चन आहे तिथे एनच्या पुढे फॅक्टोरियलचं सिम्बॉल आहे का कुठे? नाही. सो ही एन ही जी एनची व्हॅल्यू इट कॅन बी एनिथिंग. एन बिलॉंग्स टू आर. हां, सो ते त्याच्यावर डिपेंड आहे फॅक्टोरियलचा सिम्बॉल आहे की नाही. फॅक्टोरियलचा सिम्बॉल असेल तर कॅल्क्युलेशनमध्ये तुमचं फ्रॅक्शन किंवा निगेटिव्ह नंबर येत असेल तर इट इज रॉंग. कळलं काय सांगितलं? फॅक्टोरियलचा सिम्बॉल असेल तर कंपल्सरी नॅचरल नंबर यायला पाहिजे. इथे फॅक्टोरियलचा सिम्बॉल नाही आहे, राईट. इथे जर चुकून असलं असतं फॅक्टोरियलचा सिम्बॉल, मग एन फॅक्टोरियलला तुम्हाला 43/14 लिहिता नसतं आलं. इथे फॅक्टोरियलचं सिम्बॉल नाही, सो वी कॅन गो विथ दिस आन्सर 43/14. ओके. सो असे काही एक्झाम्पल्स तुम्हाला फॅक्टोरियलवर भेटतील. सो फॅक्टोरियलचा टॉपिक क्लिअर असेल. नाव कम टू बायनॉमियल एक्सपान्शन. लिहा फर्स्ट क्वेश्चन लिहा. एक्सपांड x plus y to the power 6. Expand x plus y to the power 6. राईट. आता लक्ष द्या काय काय सांगतोय. एक दोन नोट आपण लिहिणार आहोत, नंतर आपण एक्सपांड करायला घेऊयात. राईट, तुम्ही लिहू शकतात नोट, क्वेश्चनमध्येच लिहा, काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा पण आपण एक्सपान्शन करणार, पहिली जी टर्म येणार आहे त्याचा कोएफिशियंट काय असणार आहे? NC0. करेक्ट आहे का? बरोबर ना. आपण जे एक्सपान्शन लिहिणार आहोत याची फर्स्ट टर्म ही झाली फर्स्ट टर्म. ही काय झाली? फर्स्ट टर्म. या फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट काय असणार आहे? NC0. आणि लास्ट टर्मचा कोएफिशियंट किती असणार आहे? NCN. हे प्रत्येक ठिकाणी काय होणार आहे? रिपीट होणार आहे. ही पॉवर 6 असेल तर हे काय बनणार? 6C0. ही टर्म काय बनणार? 6C6. ही पॉवर जर 8 असेल 8C0 8C8. ही पॉवर 12 असेल 12C0 12CN.
सो आपण काय करूयात, पहिले याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेऊयात. जसं NC0ची व्हॅल्यू किती असते, मग इथे 8 असेल, 10 असेल, 12 असेल, इट कॅन बी एनिथिंग, एन कॅन बी एनिथिंग. जसं या क्वेश्चनमध्ये एनची व्हॅल्यू किती आहे, 6. फॉर्म्युला अप्लाय करूयात. काय फॉर्म्युला होणार, NCRचा फॉर्म्युला काय होता, NCRचा फॉर्म्युला n फॅक्टोरियल अपॉन n मायनस आर फॅक्टोरियल इंटू वॉट, आर फॅक्टोरियल. सांगा काय फॉर्म्युला बनणार, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस 0 फॅक्टोरियल इंटू वॉट, 0 फॅक्टोरियल. n फॅक्टोरियल अपॉन n मायनस 0 फॅक्टोरियल किती होणार, n फॅक्टोरियल. आणि 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू आपण स्टार्टिंगला फाइंड आउट केली, किती असते ती, 1. हे कॅन्सल झालं. 6C0 व्हॅल्यू किती येणार, 1. 7C0 व्हॅल्यू किती येणार, 1. 12C0 व्हॅल्यू किती येणार, 1. सो प्रत्येक वेळेस जेव्हा पण एक्सपान्शनच्या टर्म्स असतील, ही टर्म आता कॅल्क्युलेट करायची गरज आहे का, नाही. 12C0ला आपण डायरेक्टली काय लिहिणार, 1. हे कॅल्क्युलेशनची गरज नाही. सो NC0 इट इज ऑलवेज इक्वल टू वॉट, 1. NC0. सो तुम्हाला काय लिहायचं आहे, NC0 लिहायचं आहे. नोट लिहिले तुम्ही, NC0 इज इक्वल टू 1. फर्स्ट पॉईंटमध्ये लिहा, NC0 इज इक्वल टू 1. सो NC0 कॅल्क्युलेट करायची गरज नाही, यू कॅन डायरेक्टली राईट इट ॲज 1. त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, 1. नेक्स्ट आणखी एक टर्म येणार आहे NCNची. NCNची टर्म येणार आहे NCN. 6C6 असेल, 7C7 असेल, ही टर्म प्रत्येक एक्सपान्शनमध्ये येणारच आहे. लेट अस कॅल्क्युलेट दिस. सो NCN काय होणार, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस n फॅक्टोरियल इंटू वॉट, n फॅक्टोरियल. हे n मायनस n फॅक्टोरियल किती होणार, 0. हे पण काय झालं, कॅन्सल. 0 फॅक्टोरियल किती आहे, 1. सो याची पण व्हॅल्यू किती येणार आहे, 1. सो सेकंड पॉईंटमध्ये लिहा, NCN व्हॅल्यू इज ऑलवेज इक्वल टू वॉट, 1. सो 10C10 व्हॅल्यू किती, 1. 20C20 व्हॅल्यू किती, 1. डायरेक्टली पुट करायचं. सो या स्टेप्स तुमच्या वाचतील. नेक्स्ट आता NC0 आहे, ही झाली फर्स्ट टर्म. सेकंड टर्मचा कोएफिशियंट किती आहे, NC1. हे पण आपण कॅल्क्युलेट करूयात. NC1 मध्ये 6C1 असेल, 7C1 असेल, 10C1 असेल, 15C1 असेल, तेवढेच आपले कॅल्क्युलेशन्स काय होणार आहे, वाचणार आहेत. करा बरं कॅल्क्युलेट. काय कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला, NC1 कॅल्क्युलेट करायचं आहे. NC1 हां, हे बघा लक्ष द्या, फॉर्म्युला अप्लाय करूयात. n फॅक्टोरियल अपॉन काय होणार, n मायनस 1 फॅक्टोरियल इंटू वॉट, 1 फॅक्टोरियल. राईट. आत्ता आपण एक्झाम्पल सॉल्व केलेत. n फॅक्टोरियल अपॉन काय उरलं आहे, n मायनस 1 फॅक्टोरियल. जो नंबर मोठा असतो त्याला एक्सपांड करायचं आहे. सो n आणि n मायनस 1 विच इज लार्जेस्ट नंबर, n. सो याला एक्सपांड करणार आपण, n मायनस 1ला एक्सपांड नाही करणार. n मायनस 1चं फॅक्टोरियलचं एक्सपान्शन लिहून काही उपयोग होणार नाही. सो n फॅक्टोरियल आहे, लेट अस एक्सपांड दिस. n इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस 1 फॅक्टोरियल. हे काय झालं, कॅन्सल. किती उरलं, n. सो 10C1 व्हॅल्यू किती येणार, 10. सिम्पल. हां. 13C1 व्हॅल्यू किती येणार, 13. 6C1 व्हॅल्यू किती येणार, 6. कॅल्क्युलेशनची गरज नाही. थर्ड पॉईंट तुम्हाला लिहायचं आहे. काय थर्ड पॉईंट, NC1 व्हॅल्यू इज वॉट, n. राईट. सो 3 टर्म तर तुमच्या वाचल्या कॅल्क्युलेशनच्या, NC0, NCN, NC1. राईट. आणि काल आपण एक फॉर्म्युला लिहिला होता, तो इथे परत 4th नोटमध्ये लिहून ठेवा. एक फॉर्म्युला लिहिला होता. फॉर्म्युला काय होता, NCR इज सेम ॲज NCN मायनस R. हा फॉर्म्युला होता.
सो बस हे 3-4 जर तुम्हाला क्लिअर असतील, NC0, NCN, NC1, NCR is equal to NCN minus R. Using this, we are going to write expansion of x plus y to the power 6. राईट, याचा यूज बघूयात आपण कुठे होणार आहे, NCRचा. हे बघा, लक्ष द्या. सो आत्ता आपण हे लिहिलं 6C1, याची व्हॅल्यू किती आहे 6. सो युझिंग दिस 6C1 इज सेम ॲज वॉट, 6C 6 minus 1. सो तुम्हाला 6C5 याची सुद्धा व्हॅल्यू भेटली. 6C5 ची व्हॅल्यू पण किती येणार आहे 6. क्लिअर आहे का? हे 4 तुम्हाला परफेक्टली लक्षात ठेवायचे हां, तरच कॅल्क्युलेशन फास्ट होतील. अदरवाईज मग प्रत्येक वेळेस तुम्ही 6C0 कॅल्क्युलेट केलं, 6C6 कॅल्क्युलेट केलं, 6C1 कॅल्क्युलेट केलं, इट विल बी व्हेरी टाईम कन्झ्युमिंग. 4 क्लिअर आहे. NC0 याची व्हॅल्यू किती आहे 1. NCN हे 2 नंबर सेम असतील, व्हॅल्यू किती येणार आहे 1. इथे 1 असेल, आरची व्हॅल्यू 1 असेल तर व्हॅल्यू किती बनते n. आणि एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, NCRची व्हॅल्यू कशाच्या इक्वल असणार आहे NCN मायनस R. लिहिल्या काय नोट्स? ओके, लिहा x प्लस वाय टू दी पॉवर 6 इज इक्वल टू, सो आपल्याकडे एक्सपान्शन आहे एन, काय लिहायचं आहे तुम्हाला x प्लस वाय टू दी पॉवर 6. राईट, जस्ट कम्पेअर दिस टू. एच्या जागी काय टाकायचं आहे x, बीच्या जागी काय टाकायचं आहे y, एनच्या जागी काय टाकायचं आहे 6. लिहा एक्सपान्शन. काय टर्म बनणार 6C0 x टू दी पॉवर किती बनणार 6. This is your first term. This is your second term. Plus next term 6C1. हे बघा, फर्स्ट टर्मची जेव्हा पॉवर लिहायची आहे, फर्स्ट टर्म किती तुमचा x, सेकंड टर्म किती आहे y. लक्ष द्या एक मिनिट. फर्स्ट टर्मची जेव्हा पॉवर लिहायची, या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. हा कॉन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला एक्सपान्शनचे एक्झाम्पल नाही आहेत. हे कोणी MCQला वगैरे विचारणार नाही याचं एक्सपान्शन. तुम्हाला थर्ड टर्म विचारतील, फोर्थ टर्म विचारतील, मिडल टर्म विचारतील किंवा कोइफिशियंट्स विचारतील. सो जेव्हा डायरेक्टली सपोज मला सेकंड टर्म लिहायची 6C1, जी फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्मची पॉवर किती असणार, या दोघांचं सबट्रॅक्शन असणार 6 minus 1 किती 5. हे लक्षात ठेवा. आणि सेकंड टर्मची जी पॉवर आहे तो हा r असतो, किती असतं 1. हे बघा, याच्या पुढची टर्म मला लिहायची 6C2 तर कोइफिशियंट बनला. फर्स्ट टर्म काय तुमची x, एक्सची पॉवर काय असणार, या दोघांचं सबट्रॅक्शन. आणि सेकंड टर्मची पॉवर काय असणार, हा नंबर असणार. क्लिअर आहे काय कॉन्सेप्ट? हे लक्षात असू द्या, हे बऱ्याच ठिकाणी यूज होणार. फर्स्ट टर्मची पॉवर n मायनस आर आहे, सेकंड टर्मची पॉवर काय r लिहायचं आहे डायरेक्ट. लिहा एक्सपान्शन 6C3, एक्सची पॉवर बनणार 3, वायची पॉवर बनणार 3. 6C4, एक्सची पॉवर या दोघांचं सबट्रॅक्शन, वायची पॉवर 4. 6C5, एक्सची पॉवर 1, वायची पॉवर 5 प्लस 6C6, एक्सची पॉवर बनली 0, वायची पॉवर 6. याच्या पुढे लिहिता येणार नाही 6C7. म्हणजे हा नंबर कधी मोठा नसणार. NCR.
हे क्लिअर आहे का? एक्सपान्शन क्लिअर आहे का सगळ्यांना? ओके. आता मेन काय राहिलं, फक्त कोएफिशियंट्स लिहायचे आहेत तुम्हाला, राईट. सो आपण ज्या नोट्स लिहिल्या आहेत युजिंग दॅट, सांगा 6C0ची व्हॅल्यू किती लिहिणार? 1. करेक्ट. 6C6 याची व्हॅल्यू किती लिहिणार? 1. याची व्हॅल्यू किती लिहिणार? 1. हे झाले 2. हे डायरेक्टली लिहायचे हां, इथे कॅल्क्युलेशनची तुम्हाला म्हणजे गरज नाही आहे. नेक्स्ट पुढचा कोएफिशियंट आहे 6C1 विल बी इक्वल टू, याची व्हॅल्यू लिहूयात आपण, विल बी इक्वल टू व्हॉट? 6C5. करेक्ट आहे का? म्हणजे हे पण 2 कोएफिशियंट झाले आणि याची व्हॅल्यू किती असणार आहे? 6. नेक्स्ट पुढचा कोएफिशियंट 6C2 विल बी इक्वल टू व्हॉट? 6C4. आता याला काही शॉर्टकट नाही, इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावे लागतील. हे कॅल्क्युलेशन्स आपण काल बघितले. सो 6 - 2, लक्ष द्या काल जे ऑप्शन आहे, 6 - 2 किती झालं? 4. सो या 6ला 5 पर्यंत तुम्ही एक्सपांड करा, डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल, 2 × 1 किती झाले? किती झालं? 15. बरोबर ना? 5 × 3 किती झालं? 15. नेक्स्ट पुढचा कोएफिशियंट काय राहिला? 6C3. 6 - 3 किती आहे? 3. डिवायडेड बाय, याचा फॅक्टोरियल लिहायचं आहे, 3 × 2 × 1. 3 × 2 6 झालं, 6 ने कॅन्सल होणार आहे, किती बनणार? 20. सो सगळे कोएफिशियंट झाले. बस व्हॅल्यू लिहा, यू विल गेट एक्सपान्शन, राईट. सो आपला वेळ वाचतोय, याला वेळ वाचला. हे 1 आहे, हे 1 आहे. 6C1ची व्हॅल्यू कशाच्या इक्वल असणार? 6C5. हे 6. फक्त या 2 टर्म तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. 6C4 झालं. आपण 6C4 कशाच्या इक्वल आहे? 6C2च्या. हां काय 64? नाही नाही, ॲडिशन नाही, हे एक्सपान्शन लिहायचं आहे रे. हे 6C0 किती आहे? 1. 1 × x⁶. एक्सपान्शन लिहायचं, एक्सपान्शन. ॲडिशन नाही आहे. यांची कोएफिशियंटची ॲडिशन नाही विचारलेली, तो आहे पुढे टॉपिक. हां आत्ता एक्सपान्शन लिहितोय आपण फक्त. ही व्हॅल्यू 1 आहे. 1 × x⁶ किती झालं? x⁶ प्लस 6C1. 6C1ची व्हॅल्यू किती आहे? 6. x⁵ × y. पुढची व्हॅल्यू 6C2. व्हॉट इज 6C2? 15. हे एक्सपान्शन लिहायचे. प्लस 6C3 किती आहे? 20. 6C4 6C5 प्लस 6C6 किती आहे? 1. 1 × y⁶. y⁶. सो फर्स्ट एक्सपान्शन लिहून घ्यायचे. नेक्स्ट कोएफिशियंट्स फाइंड आउट करून घेऊया, अँड देन यू राईट फायनल आन्सर. काल आपण काही नोट्स लिहिल्या होत्या. हां ही जर पॉवर 6 असेल तर नंबर ऑफ टर्म्स किती असणार आहे? काल नोट्स लिहिल्यात आपण. ही पॉवर जर 6 असेल, नंबर ऑफ टर्म्स किती झाले? 7. जी फर्स्ट टर्म आहे त्याची पॉवर 1 ने काय होते? रिड्यूस.
एक्स टू दी पावर 6, एक्स टू दी पावर 5, एक्स टू दी पावर 4, एक्स क्यूब, एक्स स्क्वेअर, एक्स टू दी पावर 0. जी सेकंड टर्म आहे त्याची पावर 1 ने काय होते इन्क्रीज, वाय टू दी पावर 0, वाय टू दी पावर 1, वाय स्क्वेअर, वाय क्यूब. हां, ते पॉईंट सगळे लक्षात ठेवायचे. सेकंड लिहा. इथे जर मायनस असेल, इफ इट इज मायनस, अल्टरनेट प्लस मायनस द्यायचं. ही झाली प्लस, ही काय बनणार मायनस, प्लस मायनस, प्लस मायनस, लास्ट टर्मला काय होणार प्लस, इफ इट इज मायनस. राईट. एक्स प्लस वाय टू दी पॉवर 8 याचं एक्सपान्शन लिहायचं आहे. एक्स प्लस वाय टू दी पॉवर 8. राईट. स्टेप वाईज करा. पहिले एक्सपान्शन लिहून घ्या. 9 टर्म्स येतील टोटल. नंतर एक एक कोएफिशिएंट्स फाइंड आउट करायला घ्या. एक्स प्लस वाय टू दी पॉवर 8